डियर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग इंग्लिश ॲज वेल ॲज फॉर मेकिंग क्वेश्चन्स. म्हणजेच बघा, प्रश्न बनवण्यासाठी हा टॉपिक कसा युजफुल आहे. फॉर एक्झाम्पल, जेवण तयार होते का, ते बाहेर होते का, तू काल सुट्टीवर होता का, तुम्ही काल क्लासमध्ये होते का. आता या पद्धतीचे क्वेश्चन जर तुम्हाला विचारायचे असेल, म्हणजे पास्टचा वापर करायचा आहे, पास्ट मध्ये जे सेंटेन्सेस आहे ते बोलायचे आहे आणि त्याचा म्हणजे ते सेंटेन्स इंग्लिश मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे वॉज किंवा वर. जसे की मागील लेक्चर मध्ये आपण वॉज आणि वरचा यूज शिकलो की जर आपल्याला पास्ट मधले इव्हेंट डिस्क्राइब करायचे असेल, पास्ट मधले सेंटेन्सेस बोलायचे असेल तर आपण सब्जेक्टच्या नंतर वॉज किंवा वरचा वापर केला. अँड आपल्याला माहित आहे की सिंग्युलर सब्जेक्ट साठी आपण वॉज यूज केला आणि प्लुरल सब्जेक्ट साठी आपण यूज केला वर. आता त्याचेच क्वेश्चन तयार करायचे आहे. जसे की मी काल घरी होते, आय वॉज ॲट होम यस्टरडे. मी काल घरी होते, मी काल घरी होते का, वॉज आय ॲट होम यस्टरडे. म्हणजे काय चेंजेस झाले बघा की सुरुवातीचं जे सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये आपण आय वॉज घेतला आणि नंतर क्वेश्चन विचारला की मी काल घरी होते का. मग त्यावेळेला आपण सेंटेन्स काय घेतलं, वॉज आय ॲट होम यस्टरडे. म्हणजेच बघा, सिंपल सेंटेन्स साठी सब्जेक्टच्या नंतर वॉजचा यूज झाला आणि ज्या वेळेला आपण का यूज केला म्हणजे क्वेश्चन यूज केला त्यावेळेला वॉज हा वाक्याच्या सुरुवातीला वापरला गेला. म्हणजे हाच आजचा टॉपिक आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी इथे फक्त टीचिंग घेणार नाही तर ह्याच व्हिडिओमध्ये आपण बोलण्याची प्रॅक्टिस देखील घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजचा टॉपिक. आजचा टॉपिक बघा आहे वॉज वरच, पण आज आपण इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे म्हणजेच क्वेश्चन कसा बनवायचा ते आपण ह्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. बघा, इथे वॉज वर घेतलेला आहे आणि पुढे घेतलेला आहे क्वेश्चन मार्क. आता सुरुवातीलाच मी मेन्शन केलेलं आहे की कोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस आपण इथे घेऊ शकतो. मग आता सुरुवातीला फॉर्मेशन फक्त इन्फॉर्मेशन साठी, तुम्हाला काही हे लर्न नाही करायचं, फक्त सिक्वेन्स, वाक्याचा सिक्वेन्स लक्षात राहावा म्हणून इथे मी एक फॉर्मेशन तुम्हाला राईट करून देते. बघा, जर तुम्हाला या पद्धतीचं वाक्य बनवायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला यूज करायचं आहे वॉज किंवा वर. त्यानंतर येणार आहे तुमचा सब्जेक्ट, देन ऑब्जेक्ट आणि ऑब्वियसली हा क्वेश्चन आहे तर शेवटी येणार आहे क्वेश्चन मार्क. आता हे सेम कंडिशन असणार आहे की वॉज यूज फॉर सिंग्युलर सब्जेक्ट अँड वर यूज फॉर प्लुरल सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जरी बनवायचं असेल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉज आधी घ्या, प्लुरल सब्जेक्ट असेल तर सुरुवातीला वरचा वापर करा. आता इथे काही एक्झाम्पल्स आपण कंडक्ट करूया म्हणजे तुम्हाला बेटर समजेल. आता मराठीमध्ये न लिहिता मी ओरली मराठी सेंटेन्स सांगते आणि इंग्लिश मध्ये इथे लिहिते. तर सुरुवातीचं वाक्य आहे की तो काल सुट्टीवर होता का. ओके, तो साठी आपण ही वापरतो. मग ही इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, सो इथे येणार वॉज ही ऑन लीव यस्टरडे क्वेश्चन मार्क. बघा, मराठी वाक्य काय आहे, तो काल सुट्टीवर होता का. आता इथे का आलेला आहे म्हणून इथे ही इज अ सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून इथे वॉज घेतला. वॉज ही ऑन लीव यस्टरडे सुट्टीसाठी, म्हणजे आपण जनरली सुट्टीवर होता का म्हणजे जॉबशी रिलेटेड ही सुट्टी आहे म्हणून इथे आपण काय घेऊ शकतो, ऑन लीव. आणि स्कूलची वगैरे असेल तर आपण त्याला हॉलिडे बोलतो, पण जॉबशी रिलेटेड असेल तर इथे काय म्हणता येईल, लीव. Okay, so the sentence is was he on leave yesterday. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, जेवण तयार होते का. ओके, जेवण. मग आता इथे सुद्धा was meal ready. was meal ready. जेवणाला आपण आता इथे बघा स्पेसिफिकली मॉर्निंगचं आहे, दुपारचं आहे की डिनर आहे हे आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे आपण कॉमन वर्ड यूज केला मील. सो वॉज मील रेडी, जेवण तयार होते का.
क्वेश्चन मार्क. थर्ड एक्झाम्पल इज, आता इथे वॉचचे रिपीट झालेले एक एक्झाम्पल आपण वरचं सुद्धा घेऊ शकतो की ते बाहेर होते का, ते बाहेर होते का. मग आता दे इज अ प्लुरल सब्जेक्ट, सो इथे काय येणार वर. वर दे आउटसाइड, वर दे आउटसाइड. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया की आम्ही बालपणीचे मित्र होतो का. इथे सुद्धा काय येणार बघा, वरच येणार. वर वी गुड फ्रेंड्स ऑफ चाइल्डहुड क्वेश्चन मार्क. आता इथे कॉमन गोष्ट बघा की सगळीकडे क्वेश्चन मार्क्स आलेले आहे आणि सुरुवातीला हे जे हेल्पिंग वर्ब आहे वॉज वर, ते आपण इथे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट यूज केलेला आहे. इथे सिंग्युलर सब्जेक्ट साठी आपण सुरुवातीला वॉज यूज केला आणि प्लुरल सब्जेक्ट साठी आपण यूज केला वर. म्हणजे बघा या पद्धतीचे पास्ट साठी जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला वॉज किंवा वरचं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये वॉज वर सुरुवातीला घ्यावा लागणार आहे ऍज अ हेल्पिंग वर्ब. ओके, आता एवढ्या वेळेस आपण थांबणार नाहीये, तर याच टॉपिकशी रिलेटेड जास्तीत जास्त जे सेंटेन्सेस आहे ते मी इथे कंडक्ट करणार आहे की जेणेकरून तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी त्याची हेल्प होणार आहे. तुम्ही हे तर ऐकायचेच आहे किंवा तुम्ही नोट डाऊन केले तरीही चालणार आहे आणि त्याला अजून 10 सेंटेन्सेस तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायचे आहे आणि बोलण्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. सो लेट्स स्टार्ट आवर प्रॅक्टिस. ओके, फर्स्ट एक्झाम्पल इज, मी कठोर होतो का. वॉज आय रूड. ती तुझ्यावर रागवली होती का. वॉज शी अँग्री ॲट यू. हे सोपे होते का. वॉज इट इझी. आपण 2 आठवड्यापूर्वी सुट्टीवर होतो का. वर वी ऑन हॉलिडे 2 वीक अगो. तू थकला होता का. वर यू टायर्ड. तो शनिवारी पार्टीत होता का. वॉज ही ॲट पार्टी ऑन सॅटरडे. ते मागील वर्षी पॅरिस मध्ये होते का. वर दे इन पॅरिस लास्ट इयर. मी बरोबर होतो का. वॉज आय करेक्ट. तू काल बिझी होता का. वर यू बिझी यस्टरडे. ती चांगली विद्यार्थिनी होती का. वॉज शी अ गुड स्टुडंट. हे खूप कठीण होते का. वॉज इट सो डिफिकल्ट. काल तुझा कुत्रा आजारी होता का. वॉज युअर डॉग सिक यस्टरडे. काल नेहा घरी होती का. वॉज नेहा ॲट होम लास्ट नाईट. ती तुझी बहीण होती का. वॉज शी युअर सिस्टर. आम्ही मूर्ख होतो का. वर वी मॅड. राज मैदानावर होता का. वॉज राज ऑन द ग्राउंड. जेवण तयार होते का. वॉज मील रेडी. ते हुशार विद्यार्थी होते का. वर ते क्लेवर स्टुडंट. तो पेन तुझा होता का. वॉज दॅट युअर पेन. पिझ्झा थंड होता का. वॉज द पिझ्झा कोल्ड. मोबाईल टेबलवर होता का. वॉज द मोबाईल ऑन द टेबल. टीव्ही दिवसभर चालू होती का. वॉज टीव्ही टर्न ऑन होल्ड. ते तुझे शेजारी होते का. वर दे युअर नेबर्स. तो ड्रेस तुझा होता का. वॉज दॅट युअर ड्रेस. काल रविवार होता का. वॉज इट संडे यस्टरडे. बघा या पद्धतीचे वाक्य, यामध्ये मी बराचसा प्रयत्न केलेला आहे की जे आपले डे टू डे लाईफचे जे सेंटेन्सेस आहे ते मी इथे घेतलेले आहे. तुम्हाला सुद्धा वॉज वर या हेल्पिंग वर्बचा यूज करून पास्ट साठीचे सेंटेन्सेस जर इंग्लिशमध्ये बोलायचे असेल तर याच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता मी हे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे, त्याचसोबत तुम्ही 10 एक्झाम्पल्स तुमचे स्वतःचे तयार करायचे आहे आणि त्याची 2-3 वेळा बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. अँड दॅट शुअर की तुम्हाला इझिली इंग्लिश बोलता येणार आहे. चला मला पटकन सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.